झंटाडान. आज वटपौर्णिमा आणि माझी बायको सजलेली सवरलेली केसामध्ये गजरा प्लास्टिकचा गजरा. तिला भांगामध्ये घाला, हळूच घाला, नाजूक घाला. तुझ्या हळूच घाला. काय तोंडावर पडलं नाही पाहिजे. हाच गुलाला ना मी कपाळी लावतो. ओके डन. आज अरे काय बोलू, म्हणजे लग्नातली ती कल्याणी, लग्नाच्या वेळीची आणि आत्ताची कल्याणी, याच्यामध्ये एवढा फरक आहे, एवढा म्हणजे तेव्हा तू एवढी सुंदर नव्हतीस ना जेवढी आज दिसायला लागली. म्हणजे मी दिवसेंदिवस छान, दिवसेंदिवस तू छानच होत चालली, दिवसेंदिवस तू घातक होत चालली. म्हणजे म्हणतो ना आपण आग आग आग. आज छान बोलायचं मला. छानच बोलालोय मी. आय एम छान, आय एम खूप छान बोलीन. हे लाईट लागेल. आय एम खूप काय. चला व्हिडिओ करूया जोडीनं. हे काय? वटपौर्णिमेची पूजा करायला जाऊया. हा काय आज तुझा आजचा प्लॅन काय आहे तुझा? काय सांगशील तू या प्रेक्षक रसिकांना, तुझा प्लॅन काय आहे आजचा? प्लॅन काय नाही, भराभरा सगळं आवरलंय. नेमकं आज बेंदूर पण आहे आणि आज वटपौर्णिमा पण आहे. मग पटापट सगळं नैवेद्य वगैरे केले आणि आता मला असं वाटतं की नवऱ्याला घेऊन पूजायला जाऊ. मस्तपैकी टू व्हीलर घेऊया. म्हणजे त्या फोटोत नवरा आहे तसं बांधार बिंदार आहेस का काय? नाही, बांधणार तर नाहीये, ते काय मनोमनी बांधलंयच. मनोमनी 7 जन्मासाठी बांधलेलं आहे. बरोबर, पण इथं थोडा वेळ बस, मला काही बोलायचं आहे तुझ्याशी आज. हो. आज तू म्हणतेस ना सतत हा. माझा नवरा माझ्याशी काही बोलतच नाही, बरं. पण आज मला खरं सांगायचं. हा. खावा जा म्हणून. आज मला खरं सांग, तुला खरंच माझ्या बरोबर 7 जन्म संसार करायला आवडेल? मग काय, शपथ घेऊन सांगायचं. खरंच आवडेल मनापासून. का म्हणजे का असं का? का म्हणजे आता काय आपण म्हणजे आता म्हणजे कसं आहे ना, आता एवढी वर्ष झाली, छान असं तुम्हाला म्हणजे कसं मला माझ्या म्हणजे मला असं वाटतं की बाबा मी तुमच्यामध्ये भरपूर असं म्हणजे एकमेकांसाठी पण बरंच मेहनत घेतली आहे. तर ही 7 जन्मासाठी मेहनत चांगली म्हणजे. अरे ते व्हिडिओ ठेव बाजूला, रिअल नाही का तुला माझ्या बरोबर संसार करायला आवडेल का? 7च्या 7 जन्म हो की आवडेल. हा 7वा जन्म असावा? आता जन्म पुढच्या जन्माचं कोण बघितलंय हो. अरे आपण इमॅजिन करतो ना की पण नाही, हा. ओके चल आता मी म्हणेन ना की ओके तुला बाबा हा जन्म लास्ट, किंवा हा मला अजून 6 जन्म तू हवेस, हा किंवा पुढचे अजून 7 जन्म तू हवेस. हा तसं तुला काय वाटतंय, माझ्या बरोबर तुला संसार करायला आवडेल का? आवडेल की, का नाही आवडणार. पुढच्या जन्मी आणि काहीतरी छान म्हणजे असं तुमच्याकडनं शिकायला भेटेल. म्हणजे माझा गुरुच समजते मी एकंदरीत तुम्हाला. का असं का गुरु का? कारण शिकलीये बरंच, मला काही येत नव्हतं. आता मला बरीच जण बघताना बोलतात की अहो म्हणजे तू किती शांत होतीस आणि तू किती आता बदलली आहेस, तुझ्यातला बदल हे कशामुळं? तर हे तुमच्यामुळे आहे. तुमच्याकडनं बरंच काही शिकत गेले आणि इथून पुढे शिकणार आहे. आणि म्हणजे प्रत्येक जन्मी मला असं तुमच्याकडनं काहीतरी घ्यायला आवडेल असं पैसे. तुम्ही आहात. पैसेच असे नाही हो, पैसे काय, पैशाचं काय हो. बरं एक गोष्ट मला विचारायची, हा. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 16 का ग? 16 चालू आहे. काय सांगते, होय एवढी झाली? होय. बरं एवढ्या 16 वर्षात तू माझं खोटं किती वेळा पकडलंस? म्हणजे माझा नवरा खोटं बोलू शकतो, किंवा माझा नवरा बऱ्याचदा माझ्याशी खोटं बोलला. म्हणजे असं 2-3दा हम्म. असं पकडलंय मी तुम्हाला. नॉर्मल पण ते जोक normal मधलं ऐक असं, ना, हा. नॉर्मल जोक मधलं, नॉर्मल दिवसातलं असं म्हणत नाही मी. हा. एक म्हणजे हा ठीक आहे बाई जरा काम आहे चाललोय मग मी जेवायला गेलो, हे असलं नव्हतं. मग म्हणजे तुझ्या लाईफमध्ये माझ्या लाईफमध्ये की म्हणजे जे असतं ना हर्ट करणारं खोटं, हा. इथं मला माझ्या नवऱ्यानं फसवलं खोटं हा. बोलून, नाही तसं कधीच नाही, हे वालं कधीच म्हणजे एखाद्याला हर्ट करणं असेल. नाही तसं कधी नाही. किंवा असं तुला कधी जाणवलं का की तुमच्यामुळं एवढी लोक हर्ट झाली, किंवा तुम्ही जाणून बुजून लोकांना दुखवला, मन दुखवला? असं कधीच नाही,
कधीच नाही. बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, पण असं मला तर काय असं नाही, वाटत बरेच जण हल्ली बोलतात ना, म्हणजे एक एक व्हिडिओवरती हा फेकू आहे, हा खोटं बोलतो. नाही 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 नाही, मी तुमच्या सानिध्यात आहे, मी तुमच्या म्हणजे सोबत असते, मला नाही असं जाणवत. नेहमीच तुम्ही प्रामाणिक असता, प्रामाणिकपणे प्रयत्न करता आणि जे चांगलं आहे त्याच ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता. वाटेत येतात बऱ्याच गोष्टी, पण त्याला सुद्धा तुम्ही हे करून पुढे जाण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये. अच्छा, ओके, ठीक आहे. नाही, मला काय लोकांचं देणं घेणं नाही आहे. हा, मी दिवसेंदिवस म्हणलं की बाबा एकदा बायकोलाच विचारू की कदाचित आपण खरंच फक्त फेकतो का. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. बरं, आजचा ठीक आहे, चला, ओके. रामकृष्ण हरी गेले ते, आपल्याला काय त्या लोकांची गरज नाही. चल, ठीक आहे, ओके. आजचा प्लॅन सांगायचा राहिलाच बहुतेक. हा, जाऊया काय तर पूजा? आज तुला एक खास सरप्राईज आहे. काय सांगायला? हो, सिरियसली? सिरियसली. वा. तू आज अजिबात अजिबात म्हणजे अजिबात वडाच्या झाडाला पुजायला जायचं नाही. का? नाही जायचं. सत्य आहे, सत्य आहे. फोन वाजला, सायलेंट कर, कॉपीराइट लागते बाबा. कोण आहे? सायलेंट. हात दुखायला माझा. टा 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 नड टा टा नड टी टी टी. आणि मी समोरच्या आरशातून मला पाहतोय, वाव, मी किती हँडसम दिसतोय. असं का बोलला? जायचं नाही, वा, नाही जायचं आहे. असं कसं शक्य आहे? झालं 7वा जन्म आहे ह्यो. बहारो फूल बरसाओ. असं बोलू नये अहो. अगं असंच म्हटलं. मी रोखेन का तुला? हा आहे का तेवढी ताकद माझ्यात? हा, पण मला आहे इथं का धडकी तेवढी भरली ना. धडकी भरली म्हणजे हा. मी तर खुश झालो बोलून. उलट मी तिथं. म्हणते चला माझ्यासोबत, आपण दोघं जोडीन. असं दिखावा म्हणून नाही हो. नाही, मला नाही आवडत काय, मला नाही आवडत. ठीक आहे बाबा, असू दे. आणि काय? आणि काय सरप्राईज काल असेल का मला? स्टँडअप कॉमेडीचा शो करून आलो मी. बर. माझा एक किस्सा सांगितला, 10वीला पुस्तकं जाळल्याला. काय लोकांनी हसलं, लोकांनी इतकं हसलं, इतका दाद दिला. काल मला असं झालं की भाई, माझ्याकडे असे अनेक किस्से आहेत, अनेक, की ज्याच्यावरती लोक हसतील खळखळून. बायको बरोबरचा एखादा किस्सा? त्याच्यावर तर लोळून लोळून हसतील लोक. होय काय? हा, तर माझी इच्छा अशी व्हायला लागली की मी एक स्टँडअप कॉमेडी शो करावा, बर. एक ट्राय करावा आपल्या कोल्हापुरात किंवा सांगलीमध्ये किंवा कराडमध्ये, असं एखादं ट्राय करून बघावं की जमेल का आपल्याला. एक 40 मिनिटाचा शो करून बघूया म्हणतो. जमल, मला धाडस होईल जमल माझं. जमल. पण तुमचं एक गोष्ट चांगली आहे बरं का तुमच्यामध्ये, की तुम्ही वेगवेगळ्या काय ते ट्राय करण्याचा प्रयत्न करत असता कायम कायम. अरे, म्हणजे आज इथं जन्माला केलं, आलोय, तिथं केलं. जन्माला आलोय आणि मरायचं आहे, हे 2 देवानं दिलेलं वरदान आहे, जन्म आणि मृत्यू. मधला काळ देवानं तुम्हाला काय दिले, म्हणजे माणसाला सोडले देवानं, की ज्या बेटा जी ले आपली जिंदगी. तुला मधल्या पिरियडमध्ये आपण काय करतोय काय नाही करतोय ह्याच्याशी देवाला जास्त काही देणं घेणं नाही. चांगलं किंवा वाईट ते फक्त तो निवडतो. फक्त तो म्हणतो की तुम्ही आनंदी राहा, तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आपण ते करायचं. सतत काही ना काहीतरी नवीन इन्व्हेंचर काय म्हणतात त्याला, नवीन काय तर वेगळं हा, करण्याचं. करण्याचा प्रयत्न करायचा. यश अपयश येतच राहतं. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते. माझ्याकडे 9-10 पायऱ्या झाल्यात अपयशाच्या. अरे, आपल्याकडे काय अनुभव कमी आहे का? हा, अपयशी होण्याचा अनुभव कमी आहे का? पण तुम्ही जिद्द काय सोडली का आपण, नाही, तुम्ही एक काय सक्सेस आपण करणार भाई, असा करणार ना आयुष्यात. स्वप्न आहे माझं भाई, स्वप्न. पैसा आपण पाण्यासारखा कमवणार, पाण्यासारखा. असा सांडेल, ओसंडून सांडेल. बापानं भरपूर कमवले, बापाच्या जीवावर मी अख्खा आयुष्य बसून खाऊ शकतो. अहो, पण मला पैसा मग कमवा. कमवायचा आहे तो स्वतःच्या पण चांगल्या हिमतीवर, हा, चांगल्या स्वतःच्या मार्गाने. जीवावर, Yes. स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या विचारांनी, स्वतःचे विचार वाटून मला पैसा कमवायचा, आणि चांगला, स्वच्छ, सुंदर. बरोबर. तर मला फक्त सांगा रे, मी करू का स्टँडअप कॉमेडी?
म्हणजे मला भीती काय वाटते ना, खरंच कल्याणी माझ्या शोला लोक तिकीट काढून येतील का? येतील की. जमल की. आपण कमी ठेवू, आपल्याला काय म्हणजे हा. तो शो पैशासाठीच करतोय असं नाही आहे, हा. पण पैसे तर लागणारच. हा. आपण पैसे तिकीट कमी ठेवू. कमेंट करून सांगा तुम्ही येचाल का? अरे असलं कोल्हापुरी तडक्यात त्याच्या आईला भाषेत असलं एक 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 झोंबल एक तो माझं पहिला? किस्सं. अरे काय त्याला किती काय वेळ? पाठांतर कुठं आणि आहे? किती माझ्या आयुष्यात काय घडले तेच तर सांगायचं. आणि किती वेळ? असं 40 मिनिटं 50 मिनिटं. होय. हा, एखादा गेस्ट बोलवू, जम- तुला बोलवू एखाद्या शो मध्ये, बर. तिथं नवरा बायकोतले भडके टाकू. हा, कसा चालेल स्टेजवर लाईव्ह लोकांना बघायला मिळेल. हा. झिरो पाठांतर. आपल्या आयुष्यातले किस्सेस तर आपण बोलायचे, आपल्या आयुष्यातले प्रसंग आपण सांगू, चांगले वाईट. हा. लोक असले पाहिजे. बघा, मला कमेंट करून सांगा. चलो, आज मगाशी चेष्टेत बोललो हिला की आज वडाची पूजा तू करू नको, खरं तर तू कर. मलाही तुझ्यासोबत 7 जन्म राहायला आवडेल, तुझ्यासोबत 7 जन्म संसार करायला आवडेल. कारण तू आहे ना अशी सगळ्यांची घरातली काळजी घेणारी एक गुणी सून असते माहिती आहे, हो. तशी आहेस. पण कधी कधी तुझ्या अंगात आहे ना त्या गुणी सूनच्या ठिकाणी गुणी दरिंदी असं येत होतं. म्हणजे काय तुझ्यात ते एकदम असं विदिन मिनिट्स जे तू विदिन सेकंड मध्ये जे तू स्विच होतेस ना. हा. माणूस आहे मी पण. होय, पण ते हा. असं कधी कधी. आणि इथं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, मी हिला असं कधी लाडानं असं काही केलं ना, हिच लागलं बघा काय, चला की आपण जाऊया फिरायला. आता मगाशी बघा, या मागं जाऊन बघा, ती बोललीये चला आपण दोघं जण जाऊ वडाला पुजायला. सकाळपासून नाव काढलं नव्हतं, वाजलेत 11:15, आत्ता आवरल्या बायका 8ला जाऊन नवरा मागून आलीत. आता अहो. हिच्या अगोदर जर दुसरी कोण मला मागितली असेल तर असं कसं कोण मागेल? असं काय कोण माहित? मागत नसत्या. हा. असं नाही. बऱ्याच जणींना आवडतो मी, नाही नाही, अजिबात नाही. हा. बऱ्याच जणांना आवडतो मी. देवापर्यंत माझीच हे जाणार खरं. आपण लेट झालं ना तुला यायला, देव म्हणणार ना यू आर टू देव लेट. समजून घेतो. सासूबाई नाहीये, घरातलं सगळं आवरून हिनं सगळं तयार करून एकटीनं नैवेद्य बनवून आता मला मस्त अशी सांग, बैलांची जडी वडाची पूजा तर आज करायची असते, हा. नवऱ्याला बघायचं असते, नवऱ्याला पाया पडायचं असते, हम्म. आणि उपवास पण. उपवास करायचा. आता मला सांग, पप्पा नशिबान आहेत की नाही? का? आई केदारनाथला आहे. होय. आज कसं आई पूजल वडा, तिथं कुठेतरी बघून पुसतील. पण समोर नवरा नाही, हा. मग ती पाया कशी पडेल? मोबाईलवर बघून सकाळी झालं त्यांचं already. म्हणजे पप्पा बी अडकणार त्या 7 जन्म. आणि आमची आई चांगली आहे हो, लय हळवी आहे. Yes. आता मी तिला म्हटलं, अगं आई रोज 10-11 किलोमीटर काय तर चालणं आहे, हो. फिरणं आहे. आज 22-23 दिवस झाला आमची आई गेल्या तिकडं. तिला मी विचारलं, आई एवढं का करते शरीराचा हाल करून? तिने एकच वाक्य मला असं मारले, म्हणजे आता हे बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं, तुझ्यासाठी. तिथं काय माझ्यावर जीव आहे माझा, हे हाय तिचा मुलींवर जीव हाय, पण मोठ्या बाबतीत आहे ना तिचा कल माझ्याकडे काय पण. आणि घराला घर पण हे सासूबाईंमुळे. हा, आता आमच्या आईन 22 दिवस घरात नाही आहे. म्हणजे 22 दिवस आम्हाला एवढं बोर झाले घरात, कारण आम्ही तिला सतत चिडवत असतो, टोचून तिला बोलत असतो. आज 22 दिवस झालं ती म्हणजे तुझी आठवण येते आम्हाला घरात. पप्पा मला परवा दिवशी काय म्हटले माहिती आहे, धनंजय आता आणि 5 दिवस आहेत बघ तिला यायला, आता हे 5 दिवस कसे जातील? होय. म्हणजे 22 दिवस त्या माणसानं तिला जा म्हणून सांगितलं, अजून 5 दिवस लागणार आहे. तो माणूस म्हणतो आता मला करमत नाही आहे. म्हटलं चला गाडी घेऊन जाऊया आणि तिला घेऊन येऊया मधनं. नाही म्हणते तिला परत फिरायला मिळत नाही, जाऊ दे. असं आमचं घर आहे, असं आमचं कुटुंब आहे. लोक काय वाटेल ते म्हणतात, पैशासाठी व्हिडिओ करतात, फेमस व्हायसाठी व्हिडिओ करतात, व्हिडिओमध्ये यांचा धंदाच सांगतात. पण आपल्या धंद्यावर किती प्रेम असतं एखाद्या व्यावसायिकाला विचारा. प्रत्येक गोष्टीत तो स्वतःचा धंदा बघतो. तुम्हाला नाही कळणार हो, कमेंट करणार चांगली वाईट. लोकांच्या कमेंट वाचायच्या इच्छा मरून जातील भविष्यात. येणारं जनरेशनला हे पेलण्यासारखं नाही. आपल्याकडे पेशन्स आहेत, आपण सहन करतो. परवा तुझ्या साडीच्या ह्याच्यावर पण एकानं कमेंट केल्या बघ, मी डिलीट नाही केली, मी ठेवली तशी. देऊ देत लोक उत्तर.
मी त्याला मेसेज केला, त्यानं रिप्लाय नाही दिला आपल्याला. काय कमेंट केला, हे लोक पैसे घेतात साडी दाखवून आणि साड्या देत नाही. त्याला मेसेज केला, त्याचा रिप्लाय नाही आला. का असं पैशासाठी आम्ही काही एवढे लाचार आहोत? आम्ही व्यवसाय आनंदासाठी करतो. आनंद, हिचा आनंद आहे की हिला काहीतरी करायचं आहे, तर मी त्यातून तिला देतो. हा की घे, हे कर. आणि तुम्हाला सांगू, माझे पप्पा नेहमी म्हणायचे की समोरच्या एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे समोर एक व्यक्ती आहे तुमच्या, त्या व्यक्तीमधला चांगुलपणा बघायचा आणि जे वाईट गोष्टी असतात ना त्या बाजूला सोडायच्या. आणि कितीही तो माणूस वाईट असला, समोर दिसत असला, तरी त्यातले चांगुलपणा घेऊन पुढे जायचं. हिच्या वडिलांनी आमच्या लग्नाच्या, मी हिला म्हटलं काय तुमचं पप्पा लय मागे लागलं ते. त्यावेळी मी हिला विचारलं काय असं तुमच्या बाबानं माझ्याकडे बघितलेलं, किंवा नाही कल्याणी मुलगा लय भारी आहे, जावई खतरनाक आहे, लय मोठा होणार तो, प्रगती करणार तो, म्हणून यांचा पप्पा मागा लागला होता. म्हणजे हिच्या पप्पानं तेव्हा ओळखलेलं आयुष्यात काय त्याला कमी पडणार नाही. हा काय काय म्हणत होता घरात, म्हणजे आपल्या बरोबर आम्ही तुम्हाला उत्तर दिलं नव्हतं, तुम्ही सतत मागे लागला की काय झालं काय सतत झालं, मागे लागलं होतं. खोटं बोलू नको उगाच काय याचं लपवण्याची गरज. बाय द वे माझी एक्झाम होती आणि मला तर काही हे नव्हतं. आमचा एक ब्लॉग पण आहे त्याच्यावरती लग्नाचा केलेला. मला ते पहिला सांग, विषय फिरवू नको. म्हणजे पप्पा गेलेले, पप्पानी तुम्हाला बघितलं, पप्पा म्हणाले मुलामध्ये मला असं काही दिसलं त्याच्या वागणुकीतनं, तिथला त्याचा वावर, तिथं जो तो काही करत होता, मोठ्यांशी बोलत होता, त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या वागण्यातनं मला असं जाणवलं की तो पुढे प्रगती करणार आहे. कारण त्यांना काय ते तुम्ही बोलताना वगैरे, म्हणजे तुमचं काय ते बिझनेस चालू असेल मे बी, दुकानात कस्टमर दाखवत होता तेव्हा, त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यातनं तुमच्या ओळखलं की पोरगा पुढे प्रगती करणार बघ, तुला काही कमी आयुष्यात पडणार नाही, मी आहेच तुझ्या पाठीशी. पण काय दिलं नाही तुमच्या पप्पाने खरं विशेष? काय दिलं नाही म्हणजे काय देण्यासारखं म्हणजे तुमच्याकडेच एवढा आहे, तुमच्यासारखा गुणी नवरा दिलाय आणि काय पाहिजे निवडून. माझ्या आयुष्यात मला निवड आणि आवड हे दोन्ही जपायला आवडेल. हा नाही, पण आम्ही आहोत खूप प्रामाणिक आहोत, कधी कोणाचा रुपया असं घेण्याचा किंवा चोरण्याचा प्रयत्न नाही केला. बघा जितक्या लोकांना वाटतंय, म्हणजे मी तर असं म्हणेन की जर तुम्हाला निगेटिव्ह कमेंटच करायचे आहे तर आम्ही तर काय पैशासाठी इथं आलो नाही. तुम्ही आम्हाला ब्लॉक करू शकता, अनफॉलो करू शकता. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहोत, आमच्या सोशल मीडियावर आम्ही खूप खुश आहोत. आणि तुम्ही पण लई डोक्यात घेऊ नका. नाही सांगालोय का, 16 लाखातले पण आपलं काम करत राहायचं. 16,000 जरी राहिले ना तरी आम्ही खुश आहोत. कधीच फॉलोअर्स वाढण्यासाठी आम्ही चुकीचा कंटेंट नाही टाकला, चुकीचे शब्द नाही वापरले, चुकीच्या ॲडव्हर्टाईज केल्या नाही. थोडं ओळखा माणसं, खरी माणसं कोण आहेत. सतत गरीब आणि श्रीमंत अशी तुलना होऊन उपयोग नाही, चांगलं आणि वाईट अशी तुलना झाली पाहिजे. लहान किंवा मोठा पैशानं असेल किंवा लहान किंवा मोठा वयानं असेल, त्याच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. त्याच्यातील कलागुणांना आम्ही सरळ सांगतो की आम्ही ॲक्टर नाही आहोत. आम्ही तुमचं मन धरून ठेवू शकतो, आम्ही तुम्हाला हसवू शकतो, पण वेगवेगळ्या भूमिका सादर नाही करू शकत. आम्ही प्रॉपर वेळ जर दिला तर आम्ही सोशल मीडियावरती खूप ॲक्ट करू शकतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करून आम्ही वेशभूषा करू शकतो. कारण आम्ही आमचा छंद जोपासतो, तो प्रत्येक व्यापारातून आम्ही तो वेळ काढून करतो. सो आमची विनंती राहील तुम्हाला की स्वच्छ मनानं, चांगल्या मनांनी राहावासोबत. आम्ही आयुष्यभर राहू, नको असेल. आणि मी नवरा आहे म्हणून चांगलं बोलते असं नाही आहे. इथं मला सांगायला आवडेल की बाबा प्रत्येक जण जो कोणी यांना भेटलाय, मग ते मोठ्या मोठ्या पदावरचे कुणीही, यांना बरेच जण भेटलेत, त्यांनी प्रत्येकाने कौतुक केलंय माझ्या नवऱ्याचं. त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या स्वभावाचं कौतुक केलंय, त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. मग कोणी मोठे बरेच जण भेटलेत आणि प्रत्येकाने त्यांचं कौतुक केलं, हे मला सांगायला आवडेल. हे तुम्हाला दिसलंय सुद्धा बऱ्याच व्हिडिओमधनं. तर नक्कीच आम्ही करत राहणार, आम्ही प्रयत्न करत राहणार, कर्म करत राहायचंय चांगलं. कर्म फिरून येतात. आपण जर चांगलं केलं असेल तर ते चांगलं येईल, वाईट केलं असेल तर ते वाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. वटपौर्णिमेच्या आणि हार्दिक बेंदूर शुभेच्छा. सणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.